शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहोत इथं. ऊस गेल्यावर जो प्लॉट उरतो खोडवा, पण आपल्या इथं खोडवा राखायचा नसेल तर आपण हरभरा घेऊ शकता किंवा तीळ घेऊ शकता, अशा प्रकारे गहू घेऊ शकता, कुठलंही पीक घेऊ शकता. पण इथं आपण लवकर येणारं वाण, उशिरा पेरणीसाठी योग्य तरीही लवकर येणारं वाण सिलेक्शन हरभरा इथं पेरणी चालू केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं काय केलं तर हा ऊसाचं क्षेत्र होतं आणि ऊसाच्या क्षेत्रातलं हे ऊस गेल्यानंतर अशा प्रकारे सऱ्या इथं आहेत आणि हा 4-4 फुटावर ऊस लावला होता. आणि त्याच्यानंतर ऊस गेल्यानंतर खोडवा राखायचा नाही, कारण पुढच्या वर्षी लवकर ऊस जाणार नाही अशी भीती वाटते. आणि त्याच्यामुळे आपण काय केलं तर इथं खोडव्यामध्ये डायरेक्टली पुढचं पीक घ्यायचं आहे हरभरा म्हणून इथं रोटावेटर केला आहे. तर रोटावेटर डायरेक्टली केल्यामुळे बघा कशा प्रकारे सपाट जमीन झालेली आहे बघा. आणि ऊसाची बुडकी मुळातून बघा, मुळापासून कसे बाहेर आलेली आहेत एकदम असे. म्हणजे पहिले कसं पलटी वगैरे मारायची गरज पडायची, आता पलटी वगैरे मारायची गरज नाही. डायरेक्ट रोटावेटर डायरेक्टचं केलं की अशा प्रकारे एकदम सपाट जमीन होते, एकदम पेरणी योग्य होते. डायरेक्ट पेरणी करून पाणी दिलं तरी चालते. अशा प्रकारे इथं सपोर्ट करू शकतो आपण. ते आहे इथं ऊसाचं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये आपण डायरेक्ट रोटावेटर केल्यामुळं बघा कशा प्रकारे आणि इथं हरभरा डायरेक्ट करायचा. आता इथं हरभरा सिलेक्शन घ्यायचं आहे. तर सिलेक्शन हरभरा 10 जानेवारीपर्यंत येऊ शकतो. तर 10 जानेवारीपर्यंत हरभरा घ्यायचा असलं तर सिलेक्शन पेरू शकता तुम्ही. गावरानीच हरभरा आहे, परंतु उशिरा पेरणी योग्य आहे. त्यासाठी ऊसाच्या क्षेत्रावर असो, कपाशीचा असो, तुरीचा असो, त्यामध्ये आपण पीक निघाल्यानंतर आपण हरभरा घेऊ शकता, सिलेक्शन हरभरा. तर हा सिलेक्शन हरभरा कमी कालावधीचा आहे. उशिरा पेरला तरी लवकर येतो, 90-85 दिवसात येतो. आणि त्याच्यानंतर कालावधी ॲव्हरेज पण चांगल्या प्रकारे कमी कालावधी असून सुद्धा आहे. साधारण 9 ते 11, 12, 13पर्यंत उतारा येऊ शकतो. फक्त बियाणं जे आहे हे थोडं जास्त टाकावं लागते. इथं 30 किलो टाकावं लागते. आणि लवकर जर पेरायचं असेल तर 20 किलो टाकत होतं. पण आता उशीर झाला तरी 10 जानेवारीपर्यंत 30 किलो बियाणं टाकायचं आणि उत्पादन भरपूर घ्यायचं. अशा प्रकारे व्हरायटी अर्ली आहे, लवकर येणारं वाण आहे. 30 किलो बियाणं टाकायचं, 1.5 फुटाने पेरायचा. मागच्या महिन्यात 2.5-3 फुटाने पेरायची कालावधी होता, परंतु या महिन्यामध्ये 1.5 फुटानं आपण पेरू शकता. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण सिलेक्शन हरभऱ्याचं ऊस गेल्यानंतर सुद्धा, तुरीचं पीक निघाल्यानंतर सुद्धा आणि कपाशी निघाल्यानंतर करू शकता.